नमस्कार. आज आपण शेंगदाणा, लसूण आणि खोबऱ्याची चटणी तिन्ही एकदम कशी करायची ते पाहणार आहोत. आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलवर मध्यंतरी आम्ही नव्हतो, थोडे व्हिडिओ टाकू शकलो नाही, कारण आदित्य हा डोळ्याने दिव्यांग आहे आणि त्याला 15वीची परीक्षा द्यायची होती आणि मी हातापायाने दिव्यांग असल्यामुळे आहे आणि मला त्याला नोट्स काढून द्यावे लागत असल्यामुळे आमच्या दोघांकडेही वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही व्हिडिओ काही करू शकलो नाही. तर आता आदित्य हा BA ला 71% छान मार्क पास झालेला आहे. आणि आता आम्ही व्हिडिओ तयार करण्याचे ठरवलंय आणि तुम्ही ह्या यूट्यूबच्या आमच्या मित्रपरिवाराने आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं अशी आमची नम्र विनंती आहे. हे बघा, खोबरं, लसूण, शेंगदाणे, मीठ, चटणी आणि कांदा लसूण मसाला, हळद आणि जिऱ्याने धन्याची पावडर केलेली आहे, जराशी बुकटी सारखी ठेवलेली आहे. आता सुरुवातीला आपण हे सर्व भाजून घेऊया. खोबरं, लसूण आणि शेंगदाणे. सुरुवातीला मी लसूण भाजून घेते. तेल न घालता लसूण भाजले, तेल न घालता आता खोबरं पण भाजत आहे, कारण त्याला मुळातच तेल असते आणि हे महिनाभर टिकण्यासाठी त्याला भाजून घेणं आवश्यक आहे. आता खोबरं काढून घेऊया. दुसरी बॅच घालूया खोबऱ्याची. आता शेंगदाणे भाजून घेऊया. तडतडायला लागले. आपल्याला काय साल काढायची गरज नाही. आता राहिलेले पण भाजूया. तडतड तडतड असा आवाज आलाय, छान भाजलेला आहे. तर गॅस बंद करूया. जरासं थंड होऊ दे. आणि आता आपण हे मिक्सरला लावून वाटूया. भाजलेली लसूण मी घातले. आधी ह्याचं हे करून घेते, ओबडधोबड असं मिश्रण करून घेते, बारीक बारीक करून घेते. हे मिश्रण मी या डब्यात काढून घेते. आधी एवढं ओबडधोबड करून घेतलंय. आता मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकणार आहे. शेंगदाणे जरा अजून गरम आहेत आणि लसूण ही खोबऱ्याच्या चटणीत पण असते, त्यामुळे ह्याच्यात काही प्रॉब्लेम होणार नाही. आता मी खोबरं टाकते. ह्याच्यातच ते आता ह्याच्यामध्ये आपण खोबरं केलेलं आहे, खोबरं काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये खोबरं काढून घेतलंय, हे बघा खोबरं. आता शेंगदाणे घालूया आपण.
चालू आहे. आता हे शेंगदाणे आपण मिक्सरला लावूया. आता यात शेंगदाणे करून घेतलेत. शेंगदाणे ह्याच्यात काढून घेऊया. आता ह्याच्यातले थोडंसं शेंगदाणे ह्याच्यात ठेवलेत, थोडे काढले, थोडे खोबऱ्याच्या चटणीसाठी आणि थोडे लसणीच्या चटणीसाठी ठेवले. आणि आता ह्याच्यामध्ये यांचे थोडं थोडं प्रमाण घालायचं. याच्यात खोबरं घालूया आपण 3-3.5 चमचे घातले, कारण खोबऱ्या चटणीसाठी खोबरे जास्त लागणार. आणि 1 चमचा लसूण टाकले. आता ह्याच्यामध्ये आपण जिरं आणि धन्याचा मसाला आहे तो 1 चमचा टाकलाय. छोटे 2 चमचे तिखट आहे. बघायचं आपण जरासं. थोडीशी हळद, थोडंसं बीट टाकायचं, बेतानं टाकायचं, कारण कांदा लसूण मसाला आपण टाकणार आहे त्यामुळे खारट होण्याची शक्यता असते. कांदा लसूण मसाला होते. याच्यामध्ये कसं आहे, भरपूर असं काय आहे, हळद, धने, लवंग, सुके खोबरं सगळ्यांचा मसाल्यामध्ये कसं आहे, थोडं थोडं प्रमाण असल्यामुळे खूप टेस्ट लागते. तुम्ही ह्या चटण्यामध्ये हा मसाला वापरा, खूप खूप छान लागते. जवळजवळ 1.5-2 चमचे मी हा मसाला वापरते. मिश्रण करून घेऊया. लाईट गेल्यामुळे किती वाट बघितली, खरं अजून काय आली नाहीये. मला ही शेंगदाण्याची झाली आहे. प्रमाण विमान बरोबर आहे, घातले, टेस्टी झाली तशी. आता ही जरा मी काढून एका बाजूला करून घेते. आता आपल्याला लसणीची आणि खोबऱ्याची करायची आहे ना. हे खोबरं आहे आणि लसूण आहे. तर काय करणार मी, ह्याच्यातलं मला लसूण जास्त नको आहे म्हणून ह्याच्यात मी थोडंसं लसूण काढून घेणार इथे. आणि ह्याच्यात जास्त लसूण ठेवलेली आहे, तर मला लसणीची करायची आहे. ह्याच्यात खोबरं मी 2-3 घातले बस. आणि शेंगदाणे पण 2-3 घालायचे, 4 घातले. बाकी सगळं ह्या खोबऱ्याच्या ह्याच्यात टाकायचं. शेंगदाण्याची आहे ती अशी जसं ही मुरत जाईल ना तसा आणखीन चांगला रंग चढतोय. ते लाईट नसल्यामुळे काय झालंय, हे मिश्रण जरा मी हाताने हे करते, एकजीव करते, म्हणजे सगळं हे व्यवस्थित लागायला पाहिजे. तेलाचा जरा सुद्धा हे घातलं नाही तरी सुद्धा बघा किती चिकट आहे. खोबरं, लसूण आणि शेंगदाणे पहिला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळे आपल्याला आता काय चटणी बनवण्यासाठी लाईट जरी गेली तरी काही प्रॉब्लेम झाला नाही आहे. आणि आता ही टेस्ट करून बघितले, एकदम मस्त झणझणीत लागते. कांदा लसूण मसाला आवर्जून चटणीमध्ये घाला, त्याची एक आगळी वेगळी चव तुम्हाला या चटणीमध्ये पाहायला मिळते. खूप खूप टेस्टी झाली. मीठ सर्व, चटणी मीठ सर्व काही प्रमाण बरोबर आहे. आता ही शेंगदाण्याची चटणी झाली आहे. आता आपण खोबऱ्याची आणि लसणीची चटणी करूया.
ही लसणीची चटणी आहे. हे बघा, याच्यात लसणीचं प्रमाण जास्त आहे. हाताने जरा मिश्र केलं की जरा पटकन सगळं लागते. आता त्वरित मी हे मिश्र करून घेते. ह्याला लसूण आणि खोबरं आणि शेंगदाणे, थोडे थोडं खोबरं आणि थोडं शेंगदाण्याची कूट आहे. आणि ह्याच्यामध्ये खोबरं, लसूण थोडीशीच आहे, 1 चमचा इकडे. हे आपण जर मिक्स करून घेऊया. हे धने जिरे ची पावडर, घरगुती मसाला, दोन चमचे टाकलाय. लागलं तर जरासं टाकायचं. मीठ जरा अंदाजपंचे टाका व्यवस्थित, कारण आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहे, त्यामुळे खारट होण्याची शक्यता असते. हा जवळपास 2 थोडेसे चमचे टाकले. आणि ह्याच्यात सुद्धा आपण 2.5 चमचे टाकूया. लागला तर बघूया. आता मी हे सर्व मिश्रण हाताने एकत्र करणार, कारण मिक्सर नाही ना आपल्याकडे, ही लाईट नाही. आपण सगळं मिश्रण केलेलं आहे लसणीच्या चटणीमध्ये, खोबऱ्यामध्ये आलं. आणि जरासं तिखटाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे 2 चमचे ह्याच्यामध्ये खोबरं टाकले, खोबऱ्याचा एक किस. आणि ह्याच्यातली 1 चमचा जरा मी चटणी काढून ठेवली, लागली तर घालूया म्हणून. शेंगदाण्याची याची खोबऱ्याची करूया. आधी हे करून घेते आणि मग हाताने मिसळते, कारण गुठळ्या मोडायला पाहिजेत. जराशी मी काढून ठेवली, जर लागलीच तर एक करणार मी, त्यात घालणार. कारण शेंगदाण्याची चटणी ह्या माझ्या भावाचा पोरगा आदित्य खातोय, त्याला ते खूप तिखट आवडत नाही आणि मला खूप तिखट आवडतं. आणि मला लसूणची चटणी खूप आवडते. आता ही चटणीला आपण हे केलं, मी मिसळून घेतलं व्यवस्थित. आणि जरा चटणी कमी, हे लाल तिखट कमी पडलेलं, कांदा लसूण मसाल्याचा 1 चमचा काढून ठेवलेला तो परत घातला. म्हणजे अडीच चमचे मी कांदा लसूण मसाला घातला याच्यात. आणि सगळं मिसळलंय आणि बघितली चव व्यवस्थित सर्व काय आहे. ही खोबऱ्याची चटणी आहे. ही लसूणची आहे. आणि ती पहिली ठेवली ती शेंगदाण्याची आहे. आता जरा आजूबाजूचं साफ करून घेते आणि तुम्हाला मी सर्व दाखवते. लाईट गेल्यामुळे आपण सर्व मिश्रण हाताने हे केलेलं आहे, तरी सुद्धा चटणी बघा, मिक्सरला न फिरवता सुद्धा फक्त आपण काय फिरवून घेतलेलं, शेंगदाणे बारीक करून घेतलेले, खोबरं बारीक करून घेतलेलं आणि हे लसूण बारीक करून घेतलेली, सर्व मिश्रण हे करून बघा. ही लसूणची चटणी दिसते कशी बघा, छान दिसायला लागले. ही खोबऱ्याची आणि ही शेंगदाण्याची, खूप सुंदर. सगळ्यांची टेस्ट करून हे करून बघितलेलं आहे. चटणी मीठ बरोबर आहे का, सर्वाचं प्रमाण अगदी बरोबर आहे, खूप छान झालेली आहे. आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलला, आमच्या आदित्य पाटील 15 या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी चांगला सपोर्ट द्यावा, सबस्क्राईब करावे. ही रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा व यूट्यूब मित्रपरिवाराने सपोर्ट करून आम्हाला सबस्क्राईब करून पुढे नेण्यास प्रोत्साहित करावे, ही नम्र विनंती आहे. आदित्य आपल्या दिव्यांग तत्वावर मात करून काहीतरी पुढे काहीतरी करू पाहतोय. त्यांचा तुमचा हातभार असावा, असा खूप मनापासून वाटतं.
तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आता ही तिन्ही चटण्या आपण ह्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत, म्हणजे जास्त काळ टिकतात. आता हे काचेच्या बरणीमध्ये ठेवलेलं आहे. ही खोबऱ्याची आहे चटणी, 2 छोट्या बरण्या झाल्या. ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि ही लसूणची चटणी आहे. खूप टेस्टी, सुंदर, चविष्ट, तोंडाला चव आणणाऱ्या अशा चटण्या झालेल्या आहेत. मिक्सर नसल्या कारणाने म्हणजे लाईट नव्हती, त्यामुळे ऐनवेळी मिक्सरवर ते फिरवता आलं नाही. सुरुवातीला फक्त शेंगदाण्याचा कूट करून घेतला, खोबऱ्याचा बारीक चुरा करून घेतला आणि लसणीचा पण हे करून घेतलं, बारीक करून घेतलं आणि बाकी सर्व मिश्रण घालून नंतर हाताने मिश्रण करून त्या चटण्या बनवलेल्या आहेत. खूप टेस्टी, चविष्ट झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या अनेक रेसिपी पाहण्यासाठी आदित्य पाटील 1510 या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि त्याला तुमचं भरभरून प्रेम मिळू द्या आणि त्याला सबस्क्राईब करून पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचा धन्यवाद.